रावेर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील महत्त्वाचं तहसील. सातपुड्याच्या सानिध्यामुळे आणि केळीच्या आगारामुळे देशात प्रसिद्ध असलेल्या या रावेर भागातून अनेक घरातील नव्या पिढीचे प्रतिनिधी परदेशातही कर्तृत्वाचा डंका वाजवत आहेत. जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण असलेल्या या महत्त्वाच्या भौगोलिक परिसरात शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात स्थानिक विकास कार्यक्रम, मूलभूत गरजा योजना, नाविन्यपूर्ण योजना, जिल्हा नियोजन मंडळ, शेततळी यासोबत अनेक विविध विकास योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विकास कामं पूर्णत्वास नेली आहेत. शिरीषदादा चौधरी यांनी रावेर इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 2,78,67,000 रुपये इतका भरीव निधी खेचून आणून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. त्यामुळे विविध शासकीय कामकाजासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना खूप सोयीचं झालंय. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शिरीषदादांनी राज्यमार्ग ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी 15 लाखाचा डीपीडीसीचा निधी दिला. स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 2013 आणि 14 मध्ये बडावाला मुस्लिम कब्रस्तान कंपाऊंड वॉलसाठी 7 लाख रुपये, तत्पूर्वी 2012 आणि 13 मध्ये कब्रस्तान रोडवरील नागझिरी जवळील पाईप मोरीसाठी 4.5 लाख रुपये आणि 2014 आणि 15 मध्ये बाजार समिती मागच्या स्मशानभूमीच्या बांधकामासाठी 4 लाख रुपये निधी मिळवून दिला. शिरीषदादा चौधरी यांनी स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत दुभाजकावर पथदिवे बसवण्यासाठी 2.5 लाख रुपये निधी, तर हनुमान मंदिर जोड रस्त्यासाठी 3 लाख आणि 2012 आणि 13 मध्ये राजीव पाटील नगरातील काँक्रिटीकरणासाठी 5 लाख रुपये, तसंच 2013 आणि 14 मध्ये नागझिरी भागातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 5 लाखांचा आणि ग्रामीण भागातील गटारींसाठी 10 लाख रुपये निधी आणला. मूलभूत गरज योजनेअंतर्गत शिरीषदादा चौधरी यांनी रावेरच्या विविध गाव शिवारात रस्ते आणि गटारींची कामं केली. त्यात भाटखेडा शिवार, सप्तशृंगी कॉलनी, मदिना कॉलनी, शंकर प्लॉट, बंडू चौक या भागातील गटारी आणि रस्ते यासाठी 3 लाख रुपये, मोर शिवार, श्रीनाथ कॉलनी, अष्टविनायक कॉलनीतील गटारींसाठी 3 लाख, तसंच वशीपूर शिवार, भगवती नगरातील गटारींसाठी 2 लाख आणि छत्रपती चौक परिसरासाठी 4 लाखांचा निधी मिळवून ही कामं पूर्णत्वासही नेली. नाविन्यपूर्ण योजनेतून रावेरच्या विविध भागात हायमस्लॅमच्या उभारणी कामी शिरीषदादांनी उटखेडा रोड परिसरासाठी 3,39,000 रुपये, तसंच महात्मा फुले चौक, तळटाकी परिसर, विवेकानंद चौक, विटवे चौक, मरीमाता मंदिर चौक यासाठी प्रत्येकी 60,000चा निधी आणला. स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत आंबेडकर चौकातील हायमस लॅम्पसाठी 3,38,000चा निधी मिळवून दिला. विद्यार्थ्यांनी टेक्नोसॅव्ही व्हावे या हेतूनं सरदार जीजी हायस्कूल, यशवंत विद्यालय, अकोले विद्यालय, सतू माध्यमिक विद्यालयासह अँग्लो उर्दू शाळेतही संगणक संच दिले. समाजात अनेक प्रश्न आहेत, ते आधी समजून घेणं आवश्यक असतं. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य हे गावातले प्रमुख आणि मूलभूत असे प्रश्न असतात. त्यांना नेहमीच प्राथमिकता द्यावी लागते. सिंचनाशिवाय शेतीतील उत्पादन वाढणार नाही. उत्पन्न वाढलं नाही तर पर्यायाने उत्पन्नही वाढणार नाही व ग्रामीण जनता त्याशिवाय दारिद्र्यातून बाहेर पडू शकणार नाही. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवा यज्ञ आरंभलाय. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळेच जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेच व्रत सर्वाधी. निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आबादानी. मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक